आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आजचा दिवस सुरू होण्यापूर्वीच आपण सर्वजण आपल्या कामामध्ये व्यस्त होत असतानाच अतिशय दुःखद अशी बातमी आपल्या सर्वांसमोर येऊन ठेपली। आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सकाळी बारामती येथे विमान लँडिंग होत असतानाच विमान अपघातामध्ये अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला। कुणालाही स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की अजितदादांचं निधन अशा पद्धतीने होऊ शकतं। महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं हे व्यक्तिमत्व, प्रचंड कामाचा आवाका, अनेक वेळा अनेक विविध क्षेत्रामध्ये, मग ते बांधकाम क्षेत्र असू दे, वित्त विभाग असू दे, शेती क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, विविध प्रकारामध्ये अजितदादांनी आपल्या कामाचा ठसा या ठिकाणी उमटवला होता। अत्यंत प्रशासकीय ज्ञान या माणसाला होतं आणि प्रशासनावर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड अशी पकड या व्यक्तिमत्वाची होती आणि त्या माणसाच्या मनामध्ये कायम एकच ध्यास असायचा, तो म्हणजे या महाराष्ट्राचा विकास आणि विकास आणि विकास। या व्यतिरिक्त त्या माणसानं कधीच राजकारणात असून देखील कुठचा कशाचाच विचार केला नाही आणि असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामधून निघून गेलेलं आहे। अतिशय मनाला हेलावणारी गोष्ट, मनाला चटका लावणारी गोष्ट, अनेक कार्यकर्ते याच धक्क्यातून सावरत नाही। अतिशय दुर्दैवी असा मृत्यू अजितदादांचा ओढवलेला आहे। मी समस्त ग्रामस्थ सावरगाव, त्याचप्रमाणे विविध संस्थांच्या वतीनं, त्याचप्रमाणे पंचक्रोशीच्या वतीनं अजितदादांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। आज अतिशय दुःखित अंतकरणानं सांगावंसं वाटतं की आज महाराष्ट्रासाठी अतिशय काळा दिवस उजडला। महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अतिशय उमदं व्यक्तिमत्व, प्रत्येकाला हवावंसं वाटणारं व्यक्तिमत्व, पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांचे भूषवत आहे ते माननीय अजितदादा पवार आज काळाच्या पडद्याआड झाले। खरोखर ज्या टायमाला बातमी येऊन थांबली, काळीज पिळवून टाकणार हे धक्कादायक सत्य पण स्वीकारावं लागत आहे। आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर पुणे जिल्हा खऱ्या अर्थानं पोरका झाला। एक हरवणारी व्यक्तिमत्व, परखड बोलणारे व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्यातून निघून गेलेलं आहे। खरोखर काळीज पिळवटणारी घटना आहे, कारण प्रशासनावरती अत्यंत मजबूत पकड असणारे हे व्यक्तिमत्व, राजकारणाच्या पलीकडे काही गोष्टी करणारे व्यक्तिमत्व, फक्त विकास ह्याच मुद्द्यावरती बोलणारे व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्यातून निघून जाणं खरोखर सामान्य माणसाला चटका लावून देणार आहे। महाराष्ट्रासाठी ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। असे सामान्य माणसं राजकारणामध्ये येऊन घडतात आणि ती महाराष्ट्राच्या मातीला उज्ज्वल करण्याचं काम करत असतात, परंतु ती जाणं खरोखर वेदनादायी आहे। त्यांच्या जाणण्याची जे दुःख झालं ते दुःख पेलण्याची शक्ती आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पांडुरंगानं द्यावी। या ठिकाणी शोकसभेचं आयोजन सावरगावच्या पंचक्रोशीच्या वतीनं, त्याचप्रमाणे वडगाव साणी असेल, श्री क्षेत्र आदर्शगाव बस्ती असेल, खेरवडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। त्यांना शांती लाभावी अशी मी पांडुरंगाची प्रार्थना करतो। या ठिकाणी थांबतो। ओम शांती। आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळीच अपघाती निधन झाले। खरं तर खूप वाईट वाटतंय। ही घटना ज्यावेळेस सकाळी कानावर आली, आज पूर्ण महाराष्ट्र आपला या दुःखातून सावरत नाहीच आहे। त्याचप्रमाणे हे दुःख एवढं भयानक आहे की आपल्या महाराष्ट्राला एक भेग निर्माण झालेली आहे आणि ही भरून न काढणारी आहे। मी माझ्या निमगाव ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच पंचक्रोशीच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना आपण आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। अजितदादा बाबत सांगायचं झालं तर अतिशय वक्तशीर असं व्यक्तिमत्व, ज्या वेळेला कार्यक्रम ठरलेला असेल त्या वेळेत किंवा वेळेच्या अगोदर त्या ठिकाणी हजर राहणारे व्यक्तिमत्व, पहाटेपासून तर रात्रीपर्यंत काम करणारे हे व्यक्तिमत्व, सकाळी 6च्या वेळेला सुद्धा भेटण्याची वेळ देणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलेलं आहे। काय विकासावर चर्चा करणार, काम कसं होईल, कसं जाईल, ज्या ठिकाणी उद्घाटन होतं त्या प्रत्येक ठिकाणी काम कसं झाले हे बारकाईने पाहणारा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे। आज या दादांना जर अधिक बोलायचं झालं तर स्पष्ट वक्ते जे आहे ते तोंडावर क्लिअर करून टाकणारा, जे काम होणार ते होणार, जे नाही होणार ते नाही होणार असं स्पष्ट सांगणारा नेता आपल्यातून आज हरपलेला आहे। दादांना मी आज सावरगाव पंचक्रोशी आजूबाजूच्या सर्व गावांकडनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।
त्याचप्रमाणे सावरगाव व्यापारी असोसिएशनच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आपल्या सावरगावातील आज जे सगळे व्यापारी संकुल आहे, जे सगळे व्यापारी आहेत, हे स्वयंस्फूर्तीने आज कडकडीत बंद ठेवणार आहेत. हीच दादांना अखेरची श्रद्धांजली. ठिकाणी आपण सर्वजण 1 मिनिट स्तब्ध उभं राहून दादांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.